हे बघा, हे रताळे ना स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यावर माती खूप असते ना, तर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे टाकून शिजवायचं नाहीये. तर असेच ठेवायचे. तुम्ही तव्यात पण ठेवू शकता लोखंडी. तर एक कढईमध्ये ठेवलेत आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं. खूप छान शिजतात आणि खायला तर खूप टेस्टी लागतात. आणि जर पाणी टाकून शिजवलं ना तर ते असे पानचट लागतात खायला. तर आता ह्याच्यावर झाकते मी. त्याला असं पूर्ण पॅक असं झालं. आता राहू दे ह्याला 15-20 मिनिटांनी आपण बघू, मग त्याला पलटी करू. आता पलटी करायची. हां तिकडच्या हाताने कर ना. इकडचं. आता ह्याला परत आपण झाकून ठेवायचं. तर परत 15 मिनिटांनी चेक करू. परत आपण 15 मिनिटांनी याला चेक केलंय. आता जे नाही भाजलं ते बघायचं आणि सगळी प्रोसिजर आहे ना एकदम मंद गॅसवर करायची, बारीक गॅसवर. आता परत एकदा ह्याला वर खाली करून घ्यायचं, कुठं शिजायचं राहिलं ते, आणि 15 मिनिटं ठेवायचं. दाब त्याच्यामध्ये. हा ते झालं. इकडं राहिले नाही. आता परत ठेवायचं 10 मिनिटं झाकून असंच. गॅस बंद करून ह्याला असंच ठेवून द्यायचं वाफेवर 10 मिनिटं. मग होऊन जाईल. दाखवते मी तुम्हाला शिजल्यावर. म्हणजे शिजलंच येते तरी पण तसं ठेवून द्यायचं 10 मिनिटं. झाकूनच ठेवायचं. झालं. हा बघ, छान शिजलंय. शिजलं. हे आपण ह्याच्यावरचं साल नाही काढून खाल्लं तरी चालतं. छान लागतं खायला. उलट हे रफेज आहे साल म्हणजे. तर ओके, बाय बाय.